डिझेल टंचाईचा हिंगोली कृषी बाजार समितीला फटका बसलेला आहे। बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली शेकडो क्विंटल हळद वाहतुकीअभावी यार्डमध्येच पडून आहे। डिझेल मिळत नाहीये, ट्रक आणि मालवाहू वाहनं बंद पडलेली आहेत, त्यामुळे हळदीची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। आता हळदीचा साठा करण्यासाठी बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये जागाच शिल्लक राहिलेली नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांनी येणाऱ्या नव्या हळदीचा लिलाव करणंही अशक्य झालंय। या गंभीर परिस्थितीमुळे हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती 6 दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसापासून डिझेलची टंचाई निर्माण झालेली आहे आणि या डिझेल टंचाईचा फटका आता कृषी उत्पन्न बाजार समितीला बसल्याचं पाहायला बघू शकता। मी हिंगोलीच्या हळदीच्या बाजार समितीमध्ये बघताय की हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी हळदीची लागवड करत असतात। हळदीसाठी प्रसिद्ध असलेली ही हिंगोलीची बाजारपेठ आहे। या ठिकाणी विदर्भ, मराठवाडा यासह जवळपास 7 ते 8 जिल्ह्यातून जे आहे ते शेतकरी या ठिकाणी हळद विक्रीसाठी आणत असतात। मात्र आता हे हळद मार्केट आता बंद करण्यात आलेलं आहे। संपूर्ण हळदीची वाहतूक सध्या ठप्प झाल्याचं पाहायला मिळतं। कारण म्हणजे सध्या जे डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांच्या गाड्या या ठिकाणी येत नाहीत आणि या ठिकाणी निर्यात देखील ठप्प झालेली आहे। कारण की जे व्यापारी आहेत त्यांना आपला माल सध्या ट्रान्सफर करायचा असेल तर नेमका करायचा कसा हा प्रश्न पडलेला आहे। बघता की या ठिकाणी दररोज 3000 क्विंटल हळदीची या ठिकाणी आवक येत असते, हळद या ठिकाणी शेतकऱ्याची येत असते। मात्र आता संपूर्ण या ठिकाणी व्यवहार ठप्प झालेले, संपूर्ण हळद शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये विकलेली आहे। व्यापाऱ्यांची हळद या ठिकाणी आता बाजार समितीमध्ये या ठिकाणी असेच पडल्याचं पाहायला मिळते आणि ही आता बाजार समितीने समोर जवळपास 6 दिवस बाजार समिती बंद करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास हिंगोली।